सर्वोच्च न्यायालयाने मराठ्याचं आरक्षण समाजाचं रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आज मी बघताना या राज्याचे गृहमंत्री असे सांगत होते की ही न्यायालयीन लढाई आहे। मुळात इथेच मराठा समाजाची दिशाभूल होते आहे। ही आता न्यायालयीन लढाई राहिलेली नाही, कारण संविधानाने कुठेच असं म्हटलं नाही की 50% आत आरक्षणाची मर्यादा असावी। इंदिरा सानीच्या निर्णयानंतर 50%चं सिलिंग त्यावेळेस लावल्या गेलं आणि म्हणूनच EWSला आर्थिक ओपनमधील EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शनला या घटकांना 10% आरक्षण रस्त्यावर न उतरता कोणतीही मागणी न करता कोणतेही आंदोलन न होता जर केंद्र सरकार देऊ शकतं तर 5-5, 10-10 लक्ष लोकांचे मोर्चे काढल्यानंतर हा निर्णय केंद्र सरकार का घेऊ शकत नाही हा खरा प्रश्न येतो। मुळात जर तुमची नियत द्यायची असती आणि मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका असती, आरक्षण देण्याची भूमिका असती, तर EWSला दिलेला जे आरक्षण होतं 10%, त्याच वेळेस मराठा समाजांना सुद्धा तुम्हाला आरक्षण देता आलं असतं। माझ्याकडे एक पत्र आहे, एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मनोज जरांगे पाटलांना पाठवलेलं पत्र आहे। हे 31 ऑगस्ट 2023चं पत्र आहे। यामध्ये त्यांनी तुमचं आंदोलन संपवा, तुम्हाला आम्ही अमुक अमुक करतो आहोत, कुठलाही ठोस उत्तर या पत्रामध्ये नाही। म्हणजे हे जे आपण पत्र पाहिलं या पत्रामध्ये कुठलंही ठोस उत्तर नाही। बनवाबनवीची आणि फिरवाफिरवीची भाषा या 31 ऑगस्ट 2023च्या प्रश्नामध्ये आहे। मी स्पष्टपणे पुन्हा सांगतो आहे, कालच्या घटनाचं व्हिज्युअल सगळे पाहिलेत, सगळे व्हिडिओ पाहिलेत, आम्ही सगळ्या TV चॅनलवर बघतो आहोत। ज्या पेंडालमध्ये हे उपोषण सुरू होतं त्याच पेंडालमध्ये तिथील या जरांगे नावाच्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पोलीस तिकडे पोहोचलेत। महिलांनी तिकडे कठडा लावला होता, स्वतः संरक्षण केलं होतं आणि त्यांना ते आंदोलन संपवण्यासाठी जे पोलीस पोहोचलेत ते कुणाच्या इशाऱ्यावर पोहोचलेत हा खरा प्रश्न येतो। जर समझोता झाला नव्हता तर पोलिसांनी गनिमी कायदा नाही वापरला। त्या ठिकाणी 5,000 4-5 हजार लोकांचा माप होता, त्याच वेळेस पोलीस का तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर महिलांनी त्याला संरक्षण कठडा तयार केला, त्याला तोडण्यासाठी महिला पोलीस विशेष करून नेल्या गेलेत आणि त्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणा देणं सुरू केलं। फक्त घोषणा आंदोलनकर्त्यांनी सुरू केल्यानंतर लगेच पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला। तेथील अनेक तरुण सांगतायत, कशाला मारता, आम्हाला मारू नका, लाठी का उगारताय, आम्हाला मारू नका म्हणून तरुण ओरडत आहेत। पण बेजबाबदारीनं वागणाऱ्या पोलिसांनी गृह खात्याच्या इशाऱ्यावर मराठा समाजाला बदलून काढलं। आज 50च्या आसपास ही आंदोलनकर्ते रुग्णालयात जखमी आहेत, ॲडमिट आहेत आणि जखमी झालेले अनेक जण जालना रुग्णालय असेल, अंबड रुग्णालय असेल आणि माझ्याकडे माहिती अशी पोहोचली की ती महिला होती, तिला औरंगाबादला हलवत आहेत। हे सर्व जे झालेलं आहे याचं एकच सोल्युशन आहे, तुम्ही मराठा समाजासाठी बनवाबनवी न करता, कोणी म्हणाले कदाचित मुस्लिम हिंदू हे आता चालत नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महायुतीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये 7 दंगली झाल्या, 7 दंगली, त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये 4 दलितावर हल्ले झाले। गृह खातं काय करतंय हा खरा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे। वारकऱ्यावर लाठीचार्ज होण्याची महाराष्ट्रातील नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासातील
पहिली घटना आहे आणि अमानुषपणे वारकऱ्यांना ठोकून बदलून काढण्याचं काम झालं. आणि आजही हे आंदोलन चिरडण्यासाठी, संपवण्यासाठी जे भीती सरकारच्या मनात आहे की याचं मोठं स्वरूप होईल आणि मग सांभाळणं कठीण जाईल, कारण आम्ही खोटं बोलून फसवणूक केली आहे. म्हणून यावरचं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे तुम्ही केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं EWSला आरक्षण दिलं त्या पद्धतीनंच या आरक्षण केंद्र सरकारने द्यावं, हा एक विषय. दुसरा, यामध्ये दुसरं सोल्युशन असं आहे की जर OBC मधून आरक्षण देत आहात तर मर्यादा सिलिंगची तुम्ही ठेवू नका, 50% आरक्षण वाढवा आणि OBCतून मराठा समाजाला आरक्षण द्या. ही मागणी मागच्या वेळेस संभाजी राजेंनी सुद्धा केलेली होती. आणि आपण दिशाभूल करतो आहोत मराठा समाजाची, हे सरकारने त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून दिलं आहे. हे सिद्ध झालेलं आहे की तुम्ही दिशाभूल तुम्ही त्याच्या बोलण्यातून हे जे फिरवण्याचं काम झालेलं आहे. तर एकूणच ह्या दोन विषयावर जर सरकारने लक्ष केंद्रित केलं आणि लेखी स्वरूपामध्ये पंतप्रधान महोदयांनी लक्ष घातलं देशाच्या की आम्ही तुम्हाला 12%, 15% जे काही लोकसंख्येनुसार तुम्ही देऊ शकाल तेवढं आरक्षण त्वरित येणारे आत्ता 18 ते 22च्या विशेष अधिवेशनात हा मुद्दा मांडावा, मंजूर करून घ्यावं, पार्लमेंटमध्ये बिल आणावं आणि ते वेगळं आरक्षण द्यावं. कारण नाहीतरी 50%च्या वर आता आरक्षण गेलेलं आहे, त्याला आता मर्यादा राहिलेली नाही. EWS आल्यानंतर हे आरक्षण आता 62%च्या जवळपास गेलेलं आहे. त्यामुळे या 62 मध्ये 13% मराठा समाज जर आपण देऊ शकलो तर 75% होईल. किंवा OBC मध्ये द्यायचं असेल तर OBCला जे आत्ता आरक्षण मिळतं आहे 27%, त्यामध्ये वाढ करा आणि मराठा समाजाला पूर्णतः आरक्षण OBC मधून द्या. त्याला आमचा अजिबात विरोध नाही, कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. आम्ही मराठा समाजाच्या पाठीमागे आहोत, कारण मराठा समाजातील तरुणांचा आक्रोश, गरीब मराठा समाजाचा हो त्या ठिकाणी दिसत आहे आणि ती आमची त्याला समर्थन देण्याची आणि त्याला पाठिंबा देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे. तिथे कुठेही आम्ही मागे राहणार नाही. काँग्रेस आंदोलन करणार आहे का सर? जर हे असेल तर नाही दिलं गव्हर्नमेंटने, काँग्रेस काय करणार? नाही, असं आहे की मराठा समाजांचं आंदोलन आत्ता ज्या पद्धतीनं चाललेलं आहे त्याला पाठिंबा आहे, म्हणजेच आम्ही आंदोलन करा सोबत आहोत. हे आंदोलन सरकार कसं, आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांचा पाठिंबा आहे. त्या आंदोलनात आमच्या कार्यकर्ते सहभागी व्हावेत हे आम्ही सांगू. कारण हक्कासाठी लढत असताना, शांततेच्या मार्गाने लढत असताना जर दादागिरीने, हुकुमशाही पद्धतीने जर आंदोलन चिरडलं जात असेल ते गृह खात्याचं अपयश आहे. हे गृह खात्याचं पूर्णतः अपयश आहे आणि त्या आंदोलनाला आमचा पुन्हा पाठिंबा आहे हे मी पुन्हा स्पष्ट करतो. OBCच्या आरक्षणातच जर त्यांना आरक्षण द्यायचं झालं मराठा समाजाला आणि 27%ची कॅप जर वाढवायला गव्हर्नमेंट तयार नसलं तर तुमचा त्यांना विरोध असेल का? नाही, आमचा विरोध नाही, पण आमच्या भावना, मला मी विरोधी पक्षनेता म्हणून मला तो प्रश्न विचारला तर आता 52% लोकसंख्या आहे OBCची. 52% असताना त्यामध्ये पुन्हा आरक्षण तेवढंच ठेवून मराठा समाजाचे 26% जर जोडले तर ती संख्या जवळपास 75%च्या आसपास जाईल. मग 75% जर होत असेल तर त्यामध्ये हे आरक्षण पुरेसं आहे का हा विषय येतो. म्हणजे कोणाच्या वाट्याला काय मिळेल का? त्यामुळे आरक्षण वाढवणं ही आमची मागणी आहे. आणि कदाचित हिंदू मुस्लिम यामध्ये अपयश आलं, आता दंगली भडकवूनही काही मिळत नाही. राम मंदिरांचा मुद्दा बाजूला पडला आहे. कदाचित मतासाठी हाही विषय पुढे आणू शकतात. मराठा वर्सेस OBC मतासाठी वाटेल ते, मतासाठी वाटेल ती भूमिका स्वीकारण्याचं धोरण या सरकारचं आहेच, पण आम्ही ते होऊ देणार नाही. मराठा समाजाच्या हक्काचं त्यांना मिळालं पाहिजेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजेत, ही आमची भूमिका स्पष्ट असणार आहे. अशी शक्यता आहे. हा नवीन पिल्लू काढतील
आणि म्हणून सगळ्याच समाजांनी, ओबीसी आणि मराठा समाजांनी यापासून सावध असण्याची आवश्यकता आहे. कारण हिंदू मुस्लिम करून दंगली पेटवल्या, पण त्यातून आता लोक पेट्रोलना लोक मान्य करायला तयार नाही, किंवा त्यामध्ये लोकांना त्यांना पाहिजे ते यश या दंगलीच्या माध्यमातून जे काही जातीय विष पेरून झालेलं आहे ते यश मिळत नाही. हे बघितल्यानंतर त्यांना लोक रिस्पॉन्ड करत नाही. हे बघितल्यानंतर आता हा विषय सुद्धा पुढे आणला जाऊ शकतो आणि ते मतासाठी कुठलाही खेळ करण्याची तयारी सरकारची असू शकते असं मला वाटतं. भाऊ, EWS साठी किंवा आरक्षण वाढवण्यासाठी स्टेटचं म्हणजे हाऊसचं पाहिजे की कॅबिनेटचं डिसिजन युनियनकडे गेलं चालतं का राहील? म्हणजे नाही असं आहे. आम्ही राज्य सरकारने खरं तर स्टॅलिननी ज्या पद्धतीनं निर्णय घेतला, आत्ताचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, तिथे जवळपास 70% वर आरक्षण मिळते. तीच भूमिका या राज्य सरकारने स्वीकारावी. ते आमच्याकडे सांगतात 2 वर्षे होते, सुप्रीम कोर्टात हरलेत, आम्ही तेच वकील आम्ही लावलेत, त्यांनी लावलेले वकील तेच वकील होते तिकडे. आता वकीलच उभे असतात, सरकारचा मुख्यमंत्री उभा होत नसतो किंवा सरकारचा गृहमंत्री उभा होत नसतो. जे केस होती ती केस लढली, पण सर्वोच्च आता खालच्या कोर्टात काय झालं मतासाठी हे मी बोलणार नाही, कारण न्यायालयावर आम्ही काही आक्षेप घेऊ शकत नाही, न्यायालयाचा निर्णय असतो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस 1.5 वर्षापूर्वी निकाल लागला त्यावेळेस या सरकारने, केंद्र सरकारने जर ही भूमिका स्वीकारली असती, EWS प्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण द्यायची, तर आज हा विषय राहिला नसता. तो 70% पण नाही तरी सिलिंग मी म्हणालो 50%ची सिलिंग केव्हाच केंद्र सरकारने ओलांडली आहे. हा पूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, आमची तयारी आहे त्याला मंजुरी देण्यासाठी. विशेष अधिवेशन 2 दिवसाचं बोलवून तातडीनं अधिवेशन बोलवा आणि हे ठराव घ्या की अतिरिक्त 12% 13% जे काही ठरवलं लोकसंख्येनुसार तेवढं आरक्षण मराठा समाजाला द्यायचा हा निर्णय घ्या, ठराव पास करा आणि केंद्राकडे पाठवा. केंद्र सरकारने त्यावर येत्या 18 तारखेला त्वरित निर्णय घ्यावा, आरक्षण लागू करावा, विषय संपला. पण सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन टाकावी असं नाही वाटतं पुढे तुम्हाला? नाही बघा, रिव्ह्यू पिटिशन दाखल केली, ती सुद्धा उडवली गेली. त्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन नंतर मला वाटतं की त्यामध्ये पुन्हा रिव्ह्यू पिटिशन नंतर मला वाटतं की क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली. म्हणजे ते तर सर्वोच्च न्यायालयाने याचिका खारिजच करून टाकली होती. ती खारिज केली क्रमांक 14/2022ला. त्यानंतर उपचारात्मक याचिका ज्याला म्हणतो क्रिएटिव्ह पिटिशन, ती आता आहे. त्यातून फार काही साध्य होईल असं वाटत नाही. म्हणजे दिशाभूल करून वेळ मारून नेण्याचं काम आहे. नाही, ते म्हणतच आहेत. तो 1 दिवसांनी प्रश्न सुटत नाही असं म्हणतच आहेत. ते पेंडिंग आहे हेच म्हणत आहेत. पण ह्यापेक्षा जो आता आपण करू शकतो सरकार म्हणून जे आपल्या हातात आहे, तर सर्वोच्च न्यायालयाचा लढाई नाही, ही लढाई आता राजकीय आहे. राजकीय इच्छाशक्ती हीच मराठ्यांना न्याय देऊ शकते. ते न्यायालयीन लढाईत अर्थ नाही असं मला वाटतं. ही माझी भूमिका आहे. तुम्ही जाणार का तिकडे? कारण शरद पवार पोहोचल्या, संध्याकाळी उद्धव ठाकरे पण जाऊ. आता सगळेच नेते पोहोचत आहेत, आपण सगळे एकत्र तिकडेच गेलो तर तिथे पुन्हा गोंधळ निर्माण होईल. जशी नेते जात आहेत, भेटत आहेत, आम्ही पण भेटायला जाणार आहोत. आज मला वाटतं संध्याकाळी अशोक चव्हाण पण आमचे माजी मुख्यमंत्री महोदय पोहोचत आहेत. आम्ही उद्या जायचं आमचं पण विचार, आम्ही जाणार, आम्ही भेटणार जखमींना. आम्ही राजकीय यामधून हा जो विषय जो आहे यामध्ये कुठे राजकारण होते असा आरोप आता होऊ लागलेला आहे विरोधकांना. विरोधक राजकारण करताय, शांतता ठेवली पाहिजे. सत्तेसाठी आणि मतासाठी 2015 मध्ये कोणी राजकारण केलं? तुम्ही त्यावेळेस का कायद्यामध्ये दुरुस्ती करून घेतली नाही? सरकार तुमचं होतं राज्यात आणि केंद्रात. आता राजकारण करतायत, ह्याला म्हणण्याला काय अर्थ आहे? आमच्या इशाऱ्यावर लाठीचार्ज झाला असं म्हणायचं आहे का? आम्ही काही गृह खाता आमच्या इशाऱ्यावर चालतं असं म्हणायचं आहे का? बघा, जी झालेली घटना ती निंदनीय आहे, ती अक्षम्य आहे. त्वरित कारवाई करून समाजाला विश्वास देणं आणि विरोधक आपली भूमिका करतीलच. विरोधक जाणार, भेटणार, विरोधक भेटायला जातील, विरोधक परिस्थिती समजून घ्यायला जातील, विरोधक दिलासा देण्यासाठी आहे. विरोधकांचं काम आहे, सत्ताधाऱ्यांचंही काम आहे. यातलं राजकारण कसं आलं? हे राजकीय इच्छाशक्ती जर असेल तरच हा विषय सुटू शकतो, अन्यथा हे फिरवाफिरवीचं काम होईल. हिंदी में जानना चाहेंगे, आपने कहा ओबीसी
कोई आरक्षण इसी मराठाओं को आरक्षण देना चाहिए क्या है? नहीं, निश्चित रूप से ओबीसी से मराठा समाज को आरक्षण देना चाहिए। ओबीसी में मराठा समाज की संख्या अगर 26% हम पकड़ते हैं तो ये 52 + 26 मतलब 78% होती है। आज आरक्षण केवल 27% मिलता है, तो इतने बड़े समाज को 27% आरक्षण कम पड़ेगा, इसीलिए आरक्षण का मर्यादा बढ़ाना चाहिए। और अभी कोई देखिए संविधान में ऐसा कोई 50% सीलिंग नहीं है। ये जो कहते हैं कि संविधानाने 50% बिल्कुल नहीं है। इंदिरा साहनी के बाद रिपोर्ट आने के बाद में निकाल आने के बाद ये 50% की सीलिंग लगाई गई थी। उसके बाद में अमेंडमेंट करके सर्वोच्च पार्लियामेंट में मोदी सरकार ने ईडब्ल्यूएस को 10% आरक्षण एक्स्ट्रा दिया था। उसी धरती पर इनको भी मराठा समाज को भी 13% आरक्षण देने का आवश्यकता थी या दे सकते थे। अब बिना मांगे ईडब्ल्यूएस को अगर आप 10% आरक्षण दे सकते हो, कोई रास्ते पर उतरा नहीं, कोई आंदोलन किया नहीं, कभी कोई मांग की गई नहीं, तो वो दे सकते। तो ये लोग 5-5 लाख के मोर्चे निकाले और लोग रास्ते पर उतरे थे, लोगों की भावना का बड़ा विषय था, तो इनको क्यों नहीं दिया गया? क्यों आप न्यायालय की लड़ाई की बात करते हो? ये सवाल आता है। सर, लेकिन बीजेपी का कहना है कि आप लोगों को मराठा आरक्षण पे बात करने का नैतिक अधिकार नहीं है, क्योंकि आप लोगों ने सुप्रीम कोर्ट में वो विषय वस्तु को ठीक से नहीं रखा था। अब वो हमने नहीं रखा तो 1.5 साल क्या किया? फिर क्यों नहीं किया? अब ऑर्डर तो सर्वोच्च न्यायालय का क्लियर है। वो जो हाई कोर्ट में वकील थे उससे भी बड़े लायर लगाए थे। और हमारे सीएम, कोई सीएम डीसीएम जाते नहीं हाई कोर्ट में बाजू रखने के लिए। जो लायर्स दुनिया हिंदुस्तान के जो बड़े लायर है उन्हीं को ही रखा गया था, पर वो मेरिट पे नहीं हो पाया क्योंकि गलत तरीके से, गलत जल्दबाजी में इलेक्शन को नज़र में रखते हुए, मराठा वोट को सामने रखते हुए उस वक्त का निर्णय था। जब ये अमेंडमेंट करके इनको आरक्षण देते या सीलिंग बढ़ा देते तो आज ये विषय नहीं आता। अभी तक ये विषय छूट जाता था और समाज को आरक्षण मिलता था। ये सब अपनी व्यवस्था के लिए, अपने फायदे के लिए उस वक्त उठाया गया था कदम था। हम हमारे ऊपर उंगली दिखाकर अपनी जिम्मेदारी से ये भाग नहीं सकते। क्या महाराष्ट्र में विशेष सदन पे बुलाकर चर्चा करने की? नहीं, निश्चित रूप से हमारी मांग है कि विशेष सदन बुलाओ, सदन में एक ठहराव करो और बढ़ाकर आरक्षण लेने के लिए केंद्र सरकार से विनती करो। और अभी तो 18 से 22 स्पेशल सेशन है सेंट्रल गवर्नमेंट का, तो वहाँ पे रखो ये और 10-12% आरक्षण बढ़ा लो। महाराष्ट्र के लिए बढ़ाओ लगे तो, देश के लिए नहीं बढ़ा सकते तो सर क्या आपको लग रहा है कि ओबीसी वर्सेस मराठा का ये बीच के मतभेद पैदा कर रही है? नहीं, देखिए महायुति सरकार आने के बाद में 7 जगह बड़े बड़े हिंदू मुस्लिम के राइट्स हुए। उन्होंने ये प्रयोग भी करके देखा। ये इस प्रयोग से जनता इसको कोई रिस्पॉन्ड नहीं कर रही, अब इसका कोई फायदा नहीं होता दिखाई दिया। अब इस परिस्थिति में उन्होंने दूसरा भी प्रयोग करने की कोशिश की। अब मुझे ये पता है, मैं बताना चाहूँगा कि अगर ये आगे चलकर ओबीसी वर्सेस मराठा ये भी लगा सकते हैं और इसमें अपना फायदा किस हद तक जाके उठाने की कोशिश करेंगे, इसका इनका कोई भरोसा नहीं है। इसीलिए एक ही बात है कि असेंबली का स्पेशल सेशन बुलाओ 2 दिन का, तुरंत सेंट्रल गवर्नमेंट को बोलो। और कानून की लड़ाई ये नहीं है, ये अभी राजकीय इच्छा शक्ति की यहाँ पे ज़रूरत है। अगर पॉलिटिकली ये निर्णय लिया जाएगा तो ये तुरंत इसका हल निकलेगा, ऐसा हमारा कहना है। सर, वन नेशन वन टैक्स पे, वन नेशन वन इलेक्शन पे कांग्रेस की क्या भूमिका? नहीं, भूमिका क्या है, ऐसा है कि इसके पहले भी वो था और अभी मुझे, आप सबको पता है 1/3 मेजॉरिटी स्टेट की लगती है। वो स्टेट अगर इनको परमिशन देते हैं उनका रिजोल्यूशन लगता है। अब हमारे पास में 12 सीएम हैं जो कि अपोजिशन के हैं और 5 सीएम ऐसे जो किसी के तरफ नहीं है, वो स्टैंड है अपनी जगह। इनकी सबकी सहमति हो तो कानून में बदलाव लाने के लिए जो मैजिक फिगर चाहिए वो अगर है तो वो करें। इसको विरोध करने का हमारा कोई काम नहीं है। आखिर में कानून कैसे बनता है, तो कानून तो बनाने के लिए जो प्रावधान किया गया है कानून में, तो उस हिसाब से इन्होंने करना चाहिए। अब देखिए, इंडिया से डरकर 1 नेशन 1 इलेक्शन ऐसे नारे लगाएंगे तो लोगों को गुमराह करने की बात है, मैं ये समझता हूँ। अब वो समिति ये क्यों नहीं किया पहले, 6 महीना पहले?
कोविंद साहब की कमेटी को डिक्लेयर करने का था, 1 नेशन 1 इलेक्शन का तुम्हारा एजेंडा था या तुम्हारी मंशा थी, तो तुमने उस वक्त यह निर्णय लेना चाहिए था। आज तक इस निर्णय तक आ सकते थे, अब डर गए हैं। 5 राज्यों के सर्वे जो आए वो सर्वे इनके खिलाफ में आए हैं। यहाँ की सरकार यहाँ सरकार बनती नहीं आ रही बीजेपी की, तो अब ऐसा कुछ पिल्लू छोड़ के, क्योंकि अगर 5 स्टेट अपोजिशन में चले गए तो केंद्र सरकार को तकलीफ होगी, उसको जितना मुश्किल होगा। तो इसी को मद्देनजर रखते हुए अभी ये नया पिल्लू उन्होंने छोड़ा है। मुझे लगता है इसमें क्या रिजल्ट आएगा अब आने वाले दिनों में दिखेंगे। तो क्या आपको लग रहा है कि सिर्फ चुनाव को देखते हुए, लोकसभा चुनाव को देखते हुए ये निर्णय लिया जा रहा है, एक समिति गठन की गई है? हाँ, ये तो दिख रहा है। साल भर से क्यों नहीं किया गया? साल भर से राज्यों की समिति की परमिशन क्यों नहीं ली गई? राज्यों का असेंबली बुलाना पड़ेगा। असेंबली में देखो, कोई भी स्टेट के 2 स्टेट करना है तभी उसका ये चाहिए, परमिशन चाहिए, वो भी असेंबली में उसका रेजोल्यूशन पास होना चाहिए बहुमत से। ये सब बातें वैसा ही है। अभी आज तमिलनाडु का इलेक्शन हुआ है तो उनकी परमिशन तो लगेगी, नहीं होती है तो तुम 1/3 परमिशन लाओ, 1/3 हाउस के अंदर भी चाहिए, 1/3 स्टेट का भी परमिशन चाहिए, जितने स्टेट है अपने, वो अगर होता है तो उनको करने के लिए कोई रोक नहीं सकता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।